19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवस्मारक सभागृहात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी व्यासपीठावर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नानासाहेब काळे, कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे, शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे, जयकुमार माने, मनीष भैया देशमुख, दिलीप कोल्हे, राजन जाधव, अमोल शिंदे, माऊली पवार, विनोद भोसले, सुनील रसाळे, शिवाजीराव घाडगे गुरुजी, राजाभाऊ सुपाते, विनोद भोसले, विजय भोईटे, विजय पुकाळे, बाळासाहेब पुणेकर, बजरंग जाधव, नागेश ताकबोगे, श्रीकांत घाडगे, अंबादास शेळके, शिवकुमार कामाठी, प्रीतम परदेशी, प्रकाश ननावरे, राजाभाऊ काकडे, विक्रांत मुन्ना वानकर, लहू गायकवाड, माऊली पवार, जयवंत सलगर, सूर्यकांत पाटील, जी.के. देशमुख सर, भाऊसाहेब रोडगे, प्रतापसिंह चव्हाण, जयवंत सलगर, निर्मला शिळवणे, स्वाती पवार, मुळे मॅडम, राजू आलुरे, आबा सावंत, माजी अध्यक्ष मतीनभाई बागवान, लता फुटाणे, विवेक फुटाणे, सचिन स्वामी, देविदास घुले यांची उपस्थिती होती। यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती याप्रमाणे: अध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी बोहिते, उपाध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले, उपाध्यक्ष अंबादास सपकाळे, उपाध्यक्ष दिलीप बंदपट्टे, उपाध्यक्ष नागेश येळमेली, उपाध्यक्ष मनीषा नलावडे, महिला सेक्रेटरी लता ढेरे, सहसेक्रेटरी सचिन तिकटे, खजिनदार गणेश माळी, मिरवणूक प्रमुख महेश धाराशिवकर, उपमिरवणूक प्रमुख नामदेव पवार, कुस्ती प्रमुख बापू जाधव, अमर दुधाळ, प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे, बसू कोळी यांची निवड करण्यात आली व या निवडीबद्दल नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा याप्रसंगी पार पडला।